संपूर्ण भारतीय बनावटीच्या हवाई मशीन गन्सचंही दर्शन यावेळी घडवण्यात आलं। मानवरहित जमीन वाहनांचा वापर शत्रूचा खात्मा करण्यासाठी खुबीनं केला जातो, त्याचंही दर्शन संपूर्ण जगाला करून देण्यात आलं। भारतीय सेनेचं दिव्यास्त्र या नावाचं असं हत्यार यावेळी दाखवण्यात आलं, जे शत्रूला केवळ पाहत नाही तर लक्ष्य करून नष्टही करून टाकतं। ही सर्व स्वदेशी शस्त्रास्त्र आहेत। अँटोनियो डिकोस्टा यांना याबद्दल मोदींनी माहिती दिली। पुराणात उल्लेख असलेल्या अमोघ बाणाप्रमाणे अचूक मारा करणाऱ्या अमोघ आणि सूर्यास्त्र नावाची मिसाईल्स सुद्धा कर्तव्य पथावर त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। जमिनीवर मारा करणाऱ्या या शस्त्रास्त्रामधून भारतानं आपली ताकद जगासमोर दाखवलेली आहे। ज्या अस्त्राच्या नावानं पाकिस्तानला धडकी भरते त्या ब्राह्मोसचं दर्शन सुद्धा घडवण्यात आलं। जगातील हे एकमेव सुपरसॉनिक मिसाईल आहे, तर येत्या काळात हाय सुपरसॉनिक मिसाईलही बनवलं जाणार आहे। या पथसंचलनात पायदळासोबतच नौदलाची ताकदही दाखवण्यात आली। सागरी शक्तीचंही दर्शन घडवत INS विक्रांतची ताकदही जगाला दाखवण्यात आली। पायदळ आणि नौदलानं आपली ताकद दाखवल्यानंतर हवाई दलानंही चित्तथरारक कसरती करत ताकद दाखवली। सुखोई आणि राफेल विमानांची हवाई भरारी शत्रूला नामोहरम करण्यासाठी कशी काम करते याची झलकही दाखवली गेली। On Kartavya Path of the Indian Air Force led by Squadron Leader Jagdish Kumar. Other officers, Squad Leader Nikita Chaudhary, Flight Lieutenant Prakhar Chandrakar and Flight Lieutenant Dinesh as supernumerary officers. Each step moving forward to achieve their motto, Nabha Sprisham Pizza. DRDO भारतीय किनाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल विकसित करते आहे। याच लॉंग रेंज अँटीशिप मिसाईलचं या संचलनात प्रदर्शन करण्यात आलं। हे एक अत्याधुनिक हायपरसॉनिक ग्लाइड मिसाईल असून ते स्थिर हालचाल करणाऱ्या लक्ष्यावर अचूक मारा करण्यासाठी सक्षम आहे। हे क्षेपणास्त्र विविध प्रकारचे पेलोड्स वाहून नेण्यासाठी डिझाइन करण्यात आलं असून त्याची मारक क्षमता 1500 किलोमीटर पर्यंत आहे। कर्तव्य पथावर ड्रोन शक्ती आणि ऑपरेशन सेंटरचं सादरीकरण करण्यात आलं। हे सादरीकरण ऑपरेशन सिंदूरमधील राष्ट्रीय विजयाचं स्मरण करून देणारं ठरलं आणि भारताच्या आधुनिक संरक्षण क्षमतेचा ठळक संदेश देणारं होतं। या प्रदर्शनातून ड्रोन तंत्रज्ञानातील भारताची प्रगती, अचूक लक्ष्य भेदणं आणि प्रत्यक्ष वेळेतील माहिती गोळा करणं आणि विश्लेषणाची ताकदही अधोरेखित केली। अख्खा देश 77वा वर्धापन दिन साजरा करत असताना भारतीय लष्कराचे जवान नियंत्रण रेषेवर देशाच्या सीमांचं रक्षण करतायत। देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा यासाठी ते अखंड सतर्क आहेत। सीमारेषेवर गस्त घालतानाची त्यांची दृश्य आज समोर आली आहेत। भारतीय वायुसेनेच्या 129 हेलिकॉप्टर युनिटच्या 4 Mi-17 IV हेलिकॉप्टर्सनी आकाशातून पुष्पवृष्टी करत संचलनाला मानवंदना दिली। हे हेलिकॉप्टर्स ध्वजरचनेत उड्डाण करत होते। या विशेष फॉर्मेशनचं नेतृत्व ग्रुप कॅप्टन आलोक अहलावत करत होते। आकाशातून बरसणाऱ्या फुलांची पाकळ्यांनी संपूर्ण कर्तव्यपथ सजून गेला, तर या क्षणानं राष्ट्रभक्ती, गौरव आणि भारतीय वायुसेनेच्या शिस्तबद्धतेचं प्रभावी दर्शन घडलं। वंदे मातरम की धुन कर्तव्य पथ पर और आकाश में ध्वज फॉर्मेशन में 129 हेलीकॉप्टर यूनिट के 4 Mi-17 1V हेलीकॉप्टर्स इन्वर्टेड वाई फॉर्मेशन में उड़ान भरते हुए। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला। जयपूरमधील बडी चौपर इथं त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि ध्वजवंदन केलं।
बिहारमध्ये 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या उपस्थितीत झेंडावंदन पार पडलं। पाटण्याच्या गांधी मैदानात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरीही उपस्थित होते। पंजाबच्या अमृतसर इथल्या अटारी वाघा सीमा रेषेवर 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बीटिंग रिट्रीट समारंभ पार पडला। या विशेष सोहळ्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी बाईकवरून थरारक कसरती सादर केल्या। शिस्त, साहस आणि अचूक समन्वयाचं दर्शन घडवणाऱ्या या प्रात्यक्षिकातून जवानांची तत्परता आणि शौर्य दिसून आलं। देशभक्तीच्या घोषणांमध्ये आणि जल्लोषात हा समारंभ पार पडला। टीम कैप्टन इंस्पेक्टर विश्वजीत भाटिया